जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती केंद्र वहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर परीक्षेच्या आधी उघड परीक्षेच्या आधी सराव तुम्हाला ते पण उघड परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती पाहता येतील. अनलिमिटेड व्ह्यू मध्ये ते तुम्हाला उपलब्ध आहेत. तो डाटा आम्ही पब्लिकली ठेवला आहे, प्रायव्हेट केलेला नाही. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेले सराव टेस्ट तुम्ही त्याचा निकाल लगेच पाहणार आहात, परंतु तुमचे पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र सर्वजण त्याचा निकाल पाहणार आहेत. त्यामुळे सराव टेस्ट काळजीपूर्वक सोडवा, जेणेकरून पैकी पहिल्याच वेळेस आपल्याला गुण मिळतील. जर मिळाले नाही तर परत सोडवा. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती सराव टेस्ट वारंवार सोडवा. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्याचं प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती आणि सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवण्याची हमी आम्ही तुम्हाला देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. युट्यूब चॅनल तुमच्या समोर आहे, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर अनसबस्क्राईब होतं, सबस्क्राईबच राहू द्या. चला, आरती ओक चहा दिलाय मला, हे बघ चहा दिसला का? चला विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा पहा, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, फॉर्मॅट होतात किंवा मोबाईल खराब होतो, आणि आपण ज्या दिवशी जॉईन झालो तिथून पुढेच आपल्याला निकाल टेस्ट सराव पाहता येतात. परंतु तुम्हाला अगदी तासिका सुरू झाल्यापासून जर सर्व पाहायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. पहा, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं, रेकॉर्डेड बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकार करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु इतकी फी ग्रामीण विद्यार्थी देऊ शकत नाहीत, गरीब विद्यार्थी देऊ शकत नाहीत. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री करत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलंय. नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि त्यातून अभ्यास करतो, आणि ते योग्य आहे, ते केलंच पाहिजे. त्यातून आपण अभ्यास करणंही योग्य आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं, पहा, पुस्तकामध्ये आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात, परंतु तेवढे उतारे आपल्याला पुरेसे नाहीत विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उतारांचा सराव करणं गरजेचं. त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत. आणि 30 जून रोजी आपल्या सर्व तासिका अगदी पूर्ण झालेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव तर आपण सुरुवातीच्या काही तासिका रिपीट घेत आहोत, ज्यांच्या मिस झाल्या होत्या त्यांच्यासाठी. यानंतर आपण सकाळ आणि संध्याकाळ 2-2 तासिका घेणार आहोत. म्हणजे भाषा गणित विषयाच्या 2 तासिका आणि बुद्धिमत्तेच्या 2 तासिका, अशा आपल्या पुढच्या 4 महिने सर्व अभ्यासक्रम आपण लाईव्ह मधून शिकवणार आहोत, दररोजच्या 4 तासिका. चला विद्यार्थी मित्रांनो, शहरी असो व ग्रामीण, गरीब असो व श्रीमंत, 4थीतील असो व 5वीतील, या विद्यार्थ्यांसाठी या तासिका खूप उपयुक्त. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिका जॉईन कराव्यात. चला, मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 7 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 7 मधील प्रश्नाचं आज आपण आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून
भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर बघा. आम्ही याची गॅरंटी देतो. आपल्या भाषा विषयासाठी परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये 4 उत्तरे असणार आहेत आणि त्या 4 उत्तरावरती आपल्याला प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि ते 20 प्रश्न आपला 25 गुणासाठी असणार आहेत. ते पैकीची पैकी मिळवण्यासाठी आम्ही दिलेल्या 200 प्लस सराव टेस्ट मध्ये जर आपण पैकीची पैकी गुण घेत असाल तर आपल्याला परीक्षेमध्येही पैकीची पैकी गुण मिळणार याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. चला उत्तरा क्रमांक 7 तुमच्यासाठी स्क्रीनवर उत्तरा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. यशस्वी शाळेमध्ये आज आजोबांना घेऊन. यशस्वी, आरती, क्षितिजा, कृष्णा, प्रशांत, आदित्य, धीरे, तनुष्का. तनुष्का तुझा टॅब पुढे आहे ना. अक्षदा, भागवत. चला, जे मित्र जॉईन नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा जेणेकरून ते तासिका करतील. तो चार्जिंगला लाव. ठीक आहे. आजोबाला घेऊन ये. यशस्वी. चला, उत्तरा क्रमांक 7 मी वाचतो. तुम्ही वाचलंय, तुमचं हार्दिक अभिनंदन. खूप छान. अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही वाचायला शिकलात. वाचण्याची गती तुमची अगदी योग्य. याच गतीने जर तुम्ही वाचन केलं तर परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीची पैकी गुण मिळतील आणि कमीत कमी वेळामध्ये तुमचा पेपर सोडून होईल. उत्तरा क्रमांक 7. गॅलिलिओची तब्येत साथ देत नसली आणि त्याची नजर कमजोर झाली असली तरी त्याची बुद्धी मात्र शाबूत असल्याने त्याने नव्या उत्साहाने पुन्हा एक पुस्तक लिहायला घेतले. त्या पुस्तकात त्याने खगोलशास्त्राविषयी आणि निसर्गाविषयी पुस्तकाची पंडितांना काय म्हणून ठेवलं हे वास्तव काय आहे हे लिहायला सुरुवात केली. या सगळ्या काळातही रोमनच्या धर्मपीठाने त्यांच्यावर बारीक नजर ठेवली होती. तो कधी उठतो, कुठे जातो आणि काय बोलतो यावर त्याचा पहारा असे. शिवाय त्यांना गाव सोडून कुठेही बाहेर जाता कामा नये अशी दक्षता घेतली जात होती. या ग्रंथाला गॅलिलिओने पृथ्वीच्या पदार्थांना गती कशी मिळते याविषयी लिहिले. हा ग्रंथ विज्ञानाचा बायबल समजला जातो. त्यांना काळ आणि अवकाश याबद्दल केलेले लेखन वाचले तर थक्क व्हायला होतं. खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या जीवनावरती हा उतारा आहे. रोमन लोकांनी त्यांना
त्यांनी रोमन लोकांनी त्यांना कैद करून ठेवलं होतं पहा. त्यांनी असं म्हणलं होतं पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि रोमन राज्याच्या लोकांचं म्हणणं होतं की पृथ्वी सूर्याभोवती नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि त्यामुळं जेव्हा गॅलिलिओने म्हणलं गेलं की पृथ्वी सूर्याभोवती नाही, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, तेव्हा त्यांना मूर्ख समजलं गेलं आणि त्यांना कैद केलं गेलं पहा. त्यावेळेस गॅलिलिओने त्यांचे सिद्धांत विचार मांडले आणि त्यावेळेस त्यांना कैद करण्यात आलं होतं, कारण ते समाजविरोधी काम करत आहेत असं त्यावेळेसच्या लोकांचं म्हणणं होतं. आणि गॅलिलिओचं म्हणणं काही वर्षानंतर अगदी सिद्ध झालं आणि ज्याप्रमाणे ते म्हणत होते त्याप्रमाणेच पुरावे मिळत गेले. हा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या जीवनावर आधारित हा प्रसंग. त्यांची नजर कमजोर होती, त्यांची तब्येत साथ देत नव्हती, तरीही त्यांनी त्यांचं संशोधन थांबवलं नाही. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वतःचं काम अविरत चालू ठेवलं. चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी. गॅलिलिओच्या ग्रंथाचा आशय काय होता? गॅलिलिओने जो ग्रंथ लिहिला त्याचा आशय काय होता? प्रश्न पहिला, गॅलिलिओच्या ग्रंथाचा आशय काय होता? पर्यायी, पृथ्वीच्या पदार्थाची दिशा कशी मिळते? पृथ्वीवरचे जे पदार्थ आहेत त्यांना, ज्या घटकांना दिशा कशी मिळते? पर्याय बी, पृथ्वीच्या पदार्थांना गती कशी मिळते? पर्याय सी, पृथ्वीच्या पदार्थांना काय म्हणतात? आणि पर्याय डी, पृथ्वीच्या पदार्थांना वजन असते का? हे 4 संशोधन पैकी कोणतं एक संशोधन किंवा कोणतं एक वाक्य गॅलिलिओच्या बाबतीत खरं ठरतंय पहा. कृष्णा खाडे बी म्हणतोय पृथ्वीच्या पदार्थांना गती कशी मिळते. कृष्णा थर्ड लाईन म्हणतोय डाऊन फोर्थ अँड थर्ड लाईन यशस्वी म्हणते खालून तिसऱ्या आणि चौथ्या ओळीत. पर्याय बी यशस्वी. प्रशांत पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी यशस्वी. बी उत्तर. प्रश्न क्रमांक चुकलाय तुझा. आरती प्रीती सोनल बी उत्तर. क्षितिजा खाडे बी. कृष्णा डाऊन थर्ड लाईन म्हणतोय पा खालून तिसरी ओळ. पृथ्वीच्या पदार्थांना गती कशी मिळते? अगदी योग्य वळ. कृष्णा, क्षितिजा, प्रशांत आणि नंदन यांनी सर्वांनी ओळ क्रमांक अगदी बरोबर सांगितली. तुमचं खूप अभिनंदन. भागवत सानप बी उत्तर. अक्षता सानप, अगं पहिला प्रश्न चाललाय आपला ग बेटा. अक्षरा, टाईप करताना गडबड करू नको. उत्तर बरोबर तुझं बी. चला, श्रेया चौरे बी उत्तर. ऐश्वर्या खटके बी उत्तर. आदित्य सानप बी उत्तर. आदित्य ओळ क्रमांक सांगतो बघा, डाऊन थर्ड लाईन. अभिनंदन आदित्य. नंदन बी उत्तर. श्रेया ओळ क्रमांक सांगते. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेला क्रम लक्षात असू द्या. सर्वात आधी उतारा वाचायचा नाही. आपल्याला जेव्हा पेपर हातात मिळतो त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न वाचायचे, फक्त 5ची 5 प्रश्न वाचल्यानंतर उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि परत प्रश्न आणि पर्याय वाचायचे. आणि ज्या वेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये मिळतं त्यावेळेस त्या उतार्यातल्या ओळीखाली खून करायची, रेष मारायची आणि किंवा त्याला गोल करायचं त्या उत्तराला आणि प्रश्नाच्या उत्तरालाही बरोबरची खून करायची आणि शेवटी उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्नाच्या त्याच उत्तराला गोल करायचं. जर या क्रमाने आपण भाषा विषयाचे 20 प्रश्न सोडवले तर आपल्याला येत असलेला कोणताही प्रश्न चुकणार नाही, गडबड होणार नाही आणि आपले मार्क जाणार नाहीत याची आपण दक्षता घ्यायची. आपल्याला येत असतं परंतु आपल्या गडबडीत आपण चुकीच्या प्रश्नाला गोल करतो आणि इथे चुकीला माफी नसते पहा. चला, अक्षता सानप बी उत्तर. ऐश्वर्या खटके खालून तिसरी ओळ म्हणती. तनुष्का बी उत्तर. आरती प्रीती सोनल आणि सोनल आणि प्रीती कुठे का? सोनल आणि प्रीती झोपलेले आहेत का? त्यांचा एक फोटो काढून ठेव. सोनल आणि प्रीती काय करतात आरती, त्यांचा एक फोटो काढून मला व्हॉट्सअप कर, बघू तुम्ही शाळेत आल्यानंतर. गिरे बी उत्तर देते.
चलन आदित्य खूप छान. जो अभ्यास करण तो प्रगती करण, जो झोपन तो आयुष्यभर झोपीतच राहीन आणि लोकांची मोलमजुरी करण. पहा प्रश्न पहिला, गॅलिलिओच्या ग्रंथाचा आशय काय होता? योग्य उत्तर आहे पर्याय बी, पदार्थ पृथ्वीच्या पदार्थांना गती कशी मिळते याविषयी त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये लेखन केलं होतं. आणि त्या ग्रंथाचा विज्ञानात बायबल म्हणून संबोधलं जात होतं बा, म्हणजे इतका उच्च माहितीच तो हा ग्रंथ लिहिला गेला होता. तेजस बी उत्तर. अभिनंदन तेजस. चला, आज पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी, अगदी सर्वांचंच बरोबर. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तर पहिल्या प्रश्नाचं. पहा, आपल्याला असे 20 प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायची आहेत. एकावर आपल्याला समाधान मानायचं नाही. प्रश्न दुसरा पहा, उत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पहा, व्याकरणावर आधारित जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर उतार्यामध्ये शोधाशोध करायचं नाही. जर ते म्हणले उतार्यामध्ये आलेल्या विरुद्धार्थी शब्द तरच उतार्यामध्ये शोधायचा आहे, अन्यथा उतार्यामध्ये शोधायचा नाही. पहा, उत्साह म्हणजे आम्ही उत्साहाने तास करतो, आम्ही उत्साहाने खेळतो, आम्ही उत्साहाने गावाला जातो, आम्हाला बागेत फिरताना उत्साह होतो, असा जर आपण वाक्यात उपयोग केला उत्साह, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लवकर शोधता येतो. पहा, पर्याय ए आनंद, पर्याय बी उत्साहित, पर्याय सी प्रफुल्लित आणि पर्याय डी निरुत्साही. चला, योग्य उत्तर द्या. पर्याय ए आनंद, पर्याय बी उत्साहित, पर्याय सी प्रफुल्लित, पर्याय डी निरुत्साही. चला, योग्य उत्तर द्या. कृष्णा खाडे डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, अक्षरा सानप डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर, नंदन डी उत्तर, भागवत सानप डी उत्तर, श्रेया चौरे. दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर आनंद. अगं श्रेया समानार्थी शब्द नाही विचारला त्यांनी, विरुद्धार्थी विचारलं होतं. श्रेया काळजीपूर्वक प्रश्न वाचत जा. तनुष्का कटके डी उत्तर, आरती डी उत्तर, क्षितिजा डी उत्तर, तेजस डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, गिरे परत हेच टाकलंय तुम्ही. गिरे गिरे समानार्थी नाही उत्साहाचा. ए समानार्थी शब्द होईल आनंद. उत्साह आनंद या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. श्रेया चौरे डी उत्तर. चला, ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. डी उत्तर अगदी बरोबर. गिरे, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाईप करताना चुकलं असेल कदाचित. उत्साहाच्या विरुद्धार्थी विचारलाय, समानार्थी नाही. चला, डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर उत्तर, दोन्ही प्रश्नाची बरोबर उत्तर आहे. पहा, गिरे डी उत्तर देते. अभिनंदन गिरे तुझं. चला, तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, गॅलिलिओच्या हालचालीवर बारीक नजर ठेवणारे कोण होते? पहा, गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञावर बारीक नजर ठेवणारे कोण होते? पर्यायी ब्रिटिश लोक होते, म्हणजे ब्रिटिश राज्यातील लोक होते. पर्याय बी रोमनचे नेते होते, म्हणजे गॅलिलिओ काय करतो, कुठे जातो, काय खातो, काय लिहितो याच्यावर लक्ष ठेवणारे पर्याय बी म्हणतो रोमनचे लोक होते. पर्याय सी रोमनचे धर्मपीठ होते. पर्याय सी म्हणजे रोमनचे धर्मपीठ, त्यावेळेचे धर्माचं काम करणाऱ्या लोकांना धर्मपीठ म्हटलं जायचं, ना की ज्वारी बाजरी गव्हाचं पीठ. धर्मपीठ म्हणजे ज्या ठिकाणी धर्माचे काम केले जातात असं ठिकाण, त्याला आपण धर्मपीठ म्हणून संबोधतो. त्याला पर्याय डी रोमनचं सरकार. त्यावेळेचं रोमनचं सरकार गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञावर लक्ष ठेवून होतं. चला, योग्य उत्तर द्या. तनुष्का खटके सी उत्तर, ऐश्वर्या खटके डी उत्तर देते, रोमनचं सरकार. दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देते, तुझं बरोबर आहे. प्रशांत सी उत्तर, क्षितिजा सी उत्तर. प्रशांत 5व्या ओळीत म्हणतोय रोमनचं सगळ्या काळातही रोमनचे धर्मपीठ त्याच्यावर बारीक नजर ठेवून होते. प्रशांतचं ओळ क्रमांक शोधणं अगदी योग्य. प्रशांत, यशस्वी आणि आरती यांनी, चला, आणि कृष्णा यांनी ओळ क्रमांक सांगितली, भागवतने ओळ क्रमांक सांगितली. तुमचं खूप खूप अभिनंदन. यशस्वी भवर सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, गिरे सी उत्तर, प्रदीप सानप सी उत्तर, श्रेया चौरे सी उत्तर, ऐश्वर्या खटके सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, आरती सी उत्तर, तनुष्का 5वी ओळ सांगते बा, तनुष्काने अगदी योग्य ओळ सांगितली. क्षितिजा 5th लाईन म्हणते, 4th and 5th लाईन. अक्षरा सानप 5वी ओळ म्हणते. पहा, अक्षरा 4थीतील मुलगी पहिल्या दिवसापासून अगदी सर्व लाईव्ह तासिका करते आणि तिचा नवोदयचा पेपर पुढच्या वर्षी अभ्यास चालू वर्षापासून करते.
पहा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी वयाची इयत्तेची मर्यादा नसते. आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतो, काही म्हातारपणी वाचण्यासाठी लिहिलेला नाही. आपल्याला जेव्हा समजेल तेव्हा आपण तो वाचू शकतो. म्हणजे आपल्याला वाचनाची सवय लागली की आपण ज्ञान प्राप्त करतो. त्यासाठी वाचनाची सवय खूप महत्वाची. तेजस अशी उत्तर आदित्य 4थ्या आणि 5व्या लाईन मध्ये उत्तर म्हणतोय. चला, ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलंय पहा, रोमनचे धर्मपीठ, ना की रोमनचे नेते आणि रोमनचे सरकार. रोमनचं धर्मपीठ त्यावेळेस गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञावर नजर ठेवून होतं. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, अगदी योग्य उत्तर. चला, ओळ क्रमांकही तुम्ही शोधून सांगितली, त्यांचंही अभिनंदन. आणि ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचंही अभिनंदन. चला, तुमच्यासाठी 4था प्रश्न. काळजी घेणे या अर्थाने उतार्यात आलेला वाक्प्रचार. आता यावेळेस मात्र आपल्याला उतार्यामध्ये शोधाशोध करावा लागेल. नंतर प्रश्न क्रमांक टाकत चल, फक्त उत्तर नको टाकू. प्रश्न 4था. काळजी घेणे या अर्थाने उतार्यात आलेला वाक्प्रचार. पर्याय ए नजर ठेवणे, पर्याय बी दक्षता घेणे, पर्याय सी लक्ष देणे, पर्याय डी ध्यान ठेवणे. पहा, काळजी घेणे याचं योग्य उत्तर उतार्यात आलेला योग्य उत्तर हे वाक्प्रचार आहे. पहा, काळजी घेणे हा काय वाक्प्रचार आहे. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं व्याकरणामध्ये येतं. पहा आपल्याला प्रश्न 4था. काळजी घेणे या अर्थाचा उतार्यात आलेला वाक्प्रचार. पर्याय ए नजर ठेवणे, पर्याय बी दक्षता घेणे, पर्याय सी लक्ष देणे, पर्याय डी ध्यान ठेवणे. चला, योग्य उत्तर टाईप करा. कृष्णा खाडे बी म्हणतोय दक्षता घेणे. बघू आपण कोणाचं बरोबर येत आहे. प्रशांत बी उत्तर. समूह 4थ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय. अक्षदा सानप बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. भागवत सानप बी उत्तर. यशस्वी डाऊन 4th and 3rd लाईन म्हणते. खालून 4थी आणि 3री ओळ वाचू आपण. पहा, कुठे बाहेर जाता कामा नये याची दक्षता घेतली जात होती. अभिनंदन. यशस्वीनी सगळ्यात आधी ओळ क्रमांक शोधली. यशस्वी, तुझं अभिनंदन. बरेच जण आपली आपली ओळ शोधण्याचं काम करतायत, त्यांना थोडं उशिरा सापडतंय, त्यांचंही अभिनंदन. नंदन बी उत्तर. गिरे बी उत्तर. यशस्वी भोवर बी उत्तर. कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगतोय, खालून 3री डाऊन 3rd लाईन. श्रेया चौरे बी उत्तर. तेजस बी उत्तर. ऐश्वर्या बी उत्तर. क्षितिजा खाडे डाऊन 3rd लाईन म्हणते. आरती बी उत्तर. नंदन 3rd लाईन म्हणते. नंदन 4th लाईन म्हणतोय. आदित्य 4थ्या प्रश्नाचं बी उत्तर आणि ओळ क्रमांक सोबतच टाईप केलंय. आदित्य खूप छान. भागवत खालून 3री 2री ओळ म्हणतोय. अनुष्का 2nd लाईन म्हणते. प्रदीप बी उत्तर. श्रेया चौरे ओळ क्रमांक चुकून टाईप झाली म्हणते. आदित्य 4थ्या प्रश्नाचं बी उत्तर. चला, काळजी घेणे जर आपल्याला या वाक्प्रचाराचा अर्थ समजला नाही तर त्याला एक शॉर्टकट सांगतो. पहा, जर आपल्याला त्या वाक्प्रचाराचा अर्थ कळाला नाही विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला एक शॉर्टकट एकदम चांगला. तो वाक्प्रचार वाक्यात वापरून पाहायचा. तो वाक्प्रचार वाक्यात वापरून पाहायचा. उदाहरणार्थ, काळजी घेणे. माझी आई माझी खूप काळजी घेते. माझी आई माझी खूप काळजी घेते. जर आपण हे वाक्यामध्ये टाकलं तर आपल्याला उत्तराकडे बघा. नजर ठेवणे म्हणजे आई माझ्यावर नजर ठेवते का, तर नाही. लक्ष देणे म्हणजे आई माझ्यावर लक्ष देते का, तर नाही. ध्यान ठेवणे, आई माझ्यावर ध्यान ठेवते का, नाही. काळजी घेणे म्हणजे आई माझी दक्षता घेते का, माझं काय चुकतंय का, मला काय कमी आहे का, मला काय लागतंय का. योग्य उत्तर काळजी घेणे म्हणजे दक्षता घेणे. जर आपण वाक्प्रचार तो वाक्यामध्ये वापरला आणि त्या वाक्यानुसार त्याचा काय अर्थ निघतो त्याच्या अर्थाशी संबंधित जर आपण उत्तर शोधले तर योग्य उत्तरापर्यंत आपण वाक्प्रचार न वाचता न पाठ करताही आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पहा, त्याच्यासाठी आपल्याला तो शब्द ते वाक्प्रचार आपल्याला वाक्यामध्ये वापरता आला पाहिजे आणि वाक्यामध्ये वापरला की आपल्याला त्याचा अर्थ लगेच उलगडतो. काळजी घेणे, उदाहरणार्थ, माझे शिक्षक माझी शिकवण्याची खूप काळजी घेतात. म्हणजेच काय करतात, माझे शिक्षक खूप दक्षता घेतात. किंवा माझे मामा माझी खूप काळजी घेतात, तर माझे मामा माझी खूप दक्षता घेतात. अशा प्रकारे आपण वाक्य तयार करून त्या वाक्प्रचाराचा अर्थ शोधू शकतो. पहा, आणि त्यांनी म्हणलं होतं उत्तरात आलेला शोधा. यावेळेस मात्र आपला उत्तरात शोधावा लागलं. चला,
प्रश्न 5वा, पुस्तक पंडितांना या विषयावर म्हणून ठेवले होते. पुस्तकी पंडितांनी या विषयावर म्हणून ठेवले होते. पर्याय ए गणित व विज्ञान, पर्याय बी खगोलशास्त्र व निसर्ग, पर्याय सी निसर्ग व विज्ञान आणि पर्याय डी खगोल व विज्ञान. चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. आतापर्यंत 4ही प्रश्नाची उत्तर बरोबर. शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न तुमच्यासाठी. पुस्तकी पंडितांनी या विषयावर म्हणून ठेवले होते. पहा काय म्हणून ठेवलं होतं. तर पर्याय ए गणित व विज्ञान, पर्याय बी खगोलशास्त्र व निसर्ग, पर्याय सी निसर्ग व विज्ञान आणि पर्याय डी खगोल व विज्ञान. योग्य ओळ क्रमांक आणि उत्तर सांगा. याचं उत्तर उतार्यामध्ये आहे. उतार्यामध्ये याचं उत्तर नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आकलनावर आधारित हा प्रश्न आहे. उतार्यामध्ये याचं उत्तर नाही. पहा याचं योग्य उत्तर आपल्याला या उतारा कशासाठी आहे तर खगोलशास्त्राच्या माहितीविषयी आहे आणि त्याचबरोबर कशासाठी आहे तर खगोलशास्त्र आणि त्याचबरोबर विज्ञानावर आविष्कार करणारे वेगवेगळे प्रयोग त्यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. पहा आपण खालून तिसरी ओळ वाचली तर त्याच्यामध्ये बघा पृथ्वीच्या पदार्थाची गती कशी मिळते या ग्रंथाचा विज्ञानाचा बायबल समजले जाते. म्हणजे तो ग्रंथ जो आहे तो विज्ञानामधला बायबल समजला जातो असं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर या उतार्यामध्ये खगोलशास्त्र म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीभोवताच्या वस्तू आणि पृथ्वीवरील वस्तू यांना गती कशी मिळते. खगोलशास्त्रज्ञाचा गॅलिलिओ हे खगोलशास्त्रज्ञ होते. मी तुम्हाला आधीच शिकवलं होतं, सांगितलं होतं. खगोलशास्त्राविषयी बघा त्यांनी लिहिलंय. पहा तिसऱ्या ओळीमध्ये लिहिलेले होतं. या पुस्तकात त्यांनी खगोलशास्त्राविषयी व निसर्गाविषयी पुस्तके लिहिली. खगोलशास्त्र आणि निसर्गाविषयी पुस्तकं लिहिली. पहा ओळ क्रमांक 3. पहा खगोलशास्त्र आणि निसर्गाविषयी पुस्तके पंडित काय म्हणून ठेवले. पहा योग्य ओळ क्रमांक 3. कृष्णा खाडे सी उत्तर, आरती बी उत्तर देते होते खगोलशास्त्र आणि निसर्ग. कृष्णा सी उत्तर देतोय निसर्ग आणि विज्ञान. पहा तिसरी जर ओळ वाचली तर तुम्ही उत्तरापर्यंत बरोबर जाल. तिसरी ओळ वाचा आणि उत्तर टाईप करा. भागवत तिसरी ओळ म्हणतोय. पुस्तकी पंडितांनी टिंबटिंब या विषय म्हणून ठेवले होते. काय म्हणून ठेवले होते. चला योग्य ओळ तिसरी ओळ वाचल्यानंतर तुमचं उत्तर बरोबर येईल. शेवटचा प्रश्न चुकू नका विद्यार्थी मित्रांनो. तुमची इथं चूक झाली तर तुम्हाला माफी, परंतु परीक्षेत तुम्हाला माफी नाही. तिसरी ओळ वाचा आणि उत्तर टाका. प्रदीप तिसरी ओळ वाच. आदित्य सानप बी उत्तर देतोय खगोलशास्त्र आणि निसर्ग. चला बऱ्याच जणांनी सी उत्तर दिलंय निसर्ग आणि विज्ञान. असाच आपला गोंधळ होतो परीक्षेच्या वेळेसही. आपल्याला 4ही पर्याय बरोबर वाटतात आणि आपण चुकीच्या उत्तराला गोल करून मोकळं होतो आणि बाहेर आल्यानंतर म्हणतो मी सगळा पेपर बरोबर सोडला आणि मला मार्कच काय कमी पडतील. पहा कृष्णा खाडे बी उत्तर. पहा 5व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन. अक्षता सानप 5 पैकी 5. चला 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी खगोलशास्त्र व निसर्ग. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 5 पैकी 5, 5 पैकी 4 गुण या उत्तरामध्ये मिळवलेले आहेत. चला 5ही प्रश्नाचे उत्तर बरोबर देणाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, युट्यूब चॅनलची लिंक आहे. चला जॉईन करा. चला विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लाईव्ह तासिका तुम्ही कराल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा व्हॉट्सअपवरचे मेसेज अगदी पहिल्या तासिकेपासून तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत, परंतु टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यास तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत.
त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. सी यू नेक्स्ट पिरियड. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो.